युवकांचे विविध मुद्दे घेऊन निघालेली रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा त्याचा आज समारोप झाला। या यात्रेच्या समारोपाच्या वेळेला शरद पवार, संजय राऊत, जयंत पाटील हे उपस्थित होते। तरुणांचे प्रश्न सुटेपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा यावेळी रोहित पवार यांनी दिला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा 24 ऑक्टोबरला पुण्यात सुरू झाली होती। 10 जिल्हे, 30 तालुके आणि 800 किलोमीटरचं अंतर पार करत या यात्रेचा नागपुरात समारोप झाला। नागपुरातल्या फ्रीड पार्क मध्ये या यात्रेचं सभेत रूपांतर झालं। हे सरकार असू नये तर ते सरकार असू, सामान्य लोकांबद्दल चर्चा झालीच पाहिजे। मुद्द्यावर हे बोललंच गेलं पाहिजे, युवांच्या बद्दल बोललंच गेलं पाहिजे, युवांच्या अडचणी या सुटल्याच पाहिजे। मोठ्या पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि छोट्या पवारांना आशीर्वाद देण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत। मधले पवार लटकत पडले आहेत कुठेतरी। यापूर्वी राज्यात निघालेल्या अनेक यात्रांनी नवीन राजकीय नेतृत्व उदयाला आणलेत। आता तरुणांचे प्रश्न घेऊन यात्रा काढणाऱ्या रोहित पवार यांना आगामी काळात युवकांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाय। याआधी आयोगाच्या बालाजी सागर किल्लारीकर तसंच लक्ष्मण हाके या 2 सदस्यांनी सुद्धा राजीनामा दिला। आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी सुद्धा दबावामुळे राजीनामा दिल्याची चर्चा आहे। मराठा आरक्षणाच्या बद्दल राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी प्रलंबित आहे। क्युरेटिव्ह पिटिशनला सहाय्यभूत ठरेल असा डाटा राज्य सरकारला या मागासवर्ग आयोगाकडून अपेक्षित होता। मात्र राज्य सरकारमधील 2 मंत्र्यांचा मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप होत असल्याचा आणि राज्य सरकारला हवा तसाच डाटा आयोगानं तयार करून द्यावा असा दबाव आयोगावर टाकला जात असल्याचा आरोप होतोय। पण सरकार त्याआधीच गोखले इन्स्टिट्यूटला काम द्यायचंय हे ठरवून त्यांच्या मंडळींना आयोगाच्या डायरेक्ट बैठकांमध्ये जे पाठवत असेल तर तोही आमच्या कामामध्ये हस्तक्षेप आहे। मागच्या सरकारमध्ये मंत्र्यांच्या शिफारसावर ह्या नियुक्त्या झाल्या होत्या। नैतिक जबाबदारी स्वीकारून खरं तर मी म्हणाले 1 वर्षापेक्षा जास्त उशीर या सदस्यांनी राजीनामा देण्यासाठी केलेला आहे। त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी हवी ती माहिती मिळवण्याचे आणि आयोगाची पुनर्रचना करण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। निरगुडे यांच्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यकाळ होता। मात्र त्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। हिवाळी अधिवेशन सुरू असताना निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानं त्यावरून आता राजकारण तापलंय। राज्य सरकार आणि प्रशासनाच्याकडून आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप, दबाव यासह विविध कारणांच्यामुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी नुकताच राजीनामा दिला। यामध्ये आता आयोगाच्या अध्यक्षांची भर पडली आहे। निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे। सरकारमधील 2 मंत्री आयोगावर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय। तिकडे एक समिती म्हणून नेमले, त्यांच्यावरती मंत्री दबाव आणत असतील। पहिले 2 मंत्री कोण आहेत हे लोकांना कळलं पाहिजे। अशा पद्धतीनं सरकारनं दबाव आणून त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडून ओबीसीचा गळा घोटण्याचं काम सरकार करतं काय? त्यांच्या पॉलिटिकल मास्टरने त्यांना अशा प्रकारे त्या ठिकाणी एक प्रकारची सुपारी दिली आहे की कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाचा विषय डिले करत राहा। आनंद निरगुडे यांच्यासह मागासवर्ग आयोगाच्या काही सदस्यांनी यापूर्वीच आपापल्या पदाचे राजीनामे दिलेत। त्यामुळे आता राज्य सरकार हा संपूर्ण आयोगच बरखास्त करून नव्या आयोगाची स्थापना करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT नेमली आहे। राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना SIT स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT स्थापन झाली आहे। अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वात ही SIT स्थापन झाली आहे। उपायुक्त अजय बन्सल, मालवणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचाही या SITत समावेश करण्यात आला आहे। गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते। आदित्य ठाकरे यांना घेरण्याची रणनीती असल्याची चर्चा आहे। यावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापलंय। भाजपा ज्यांना घाबरतं त्यांच्या मागे असं काहीतरी प्रकरण लावण्याचा प्रयत्न करतं आणि आरोप करण्याचा घाणेरडा प्रकार करत असतो। एक चांगले की मी त्यांच्या मनात एवढी भीती घातलेली आहे की असं बोलत राहतात ते। डर नाही त्याला डर कशाला? खोटे नाटे आरोप जर तुम्ही आमच्यावर करत असाल तर आमच्याकडे असलेली खरी माहिती हे आम्ही दाखवू। मग ती कुठे कोणाकोणाची अंगलट येईल हे याचं त्यांनी ठरवावं। SITच्या टीमला विनंती करतो की स्थापन झाल्या आदित्य ठाकरेच्या नंतर मला बोलवा,
किंवा आदित्य ठाकरे बरोबर समोरासमोर बसवा. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन केल्यानं आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारनं ठाकरे कुटुंबाला आता घेरायला सुरुवात केली आहे. कारण सरकारनं घेतलेले काही निर्णय ठाकरे कुटुंबियांच्यासाठी, प्रामुख्यानं उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात. सरकारकडून ही खेळी केली गेल्याचं बोललं जातंय. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्यात येत आहेत. शिंदे सरकारनं मुंबई महापालिकेच्या गेल्या 25 वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. यासाठी 3 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. नियोजन आणि नगरविकास विभागाचे सचिव या समितीमध्ये सहभागी आहेत. मुंबई मनपाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. शिंदे सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. गणपतीच्या दिवसात नागपूर ज्यांनी बुडवून दाखवलं त्या विकास पुरुषांची सुद्धा चौकशी करा. मुंबईला ऑडिट करावं सांगितल्यानंतर एवढं झोंबायचं काही कारण नाही. कफन घोटाळा, खिचडी घोटाळा, रेमडेसिवीर घोटाळा, हे सगळे घोटाळे कुठे झाले? हे मुंबई महानगरपालिकेत झाले. मुंबई महापालिकेच्या ऑडिटवरून सत्ताधारी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात नवा सामना सुरू होतोय. गेल्या महिनाभरापासून राज्यात ड्रग्जचं प्रकरण चांगलंच गाजतंय आणि ड्रग्ज माफियांच्या भोवतीचा फास आता आवळला जातोय. ललित पाटीलला बंगळुरूहून अटक करण्यात आली आणि याच ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळते. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे सचिव सचिन अहिर, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ते अनिल परब या सगळ्यांनी ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधारी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरलं. ललित पाटीलची नार्को टेस्ट करा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केली. ललित पाटीलची नार्को टेस्ट, डॉक्टर देवकातेची नार्को टेस्ट आणि संजीव ठाकूर यांनाही देखील अटक करून आपण करणार आहात का? त्यांचे धागेदोरे काही जरी सापडले, कोणाचेच, त्यांचे व्यक्ती म्हणून मी म्हणतच नाही, तर निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई ही या ठिकाणी होणार आहे. मी तुम्हाला आरोपींची लिस्ट देतो की मुंबईमध्ये आज किती आरोपी कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये बसलेले आहेत आणि हॉस्पिटलमधला सगळे धंदे चालू आहेत. जर या विषयावर आम्ही बोललो तर फार मोठा स्फोट होईल. अँटी नार्कोटिक टास्क फोर्स निर्माण करण्याचा, टास्क फोर्स एकत्रितपणे कारवाई करतील अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. ड्रग्जच्या प्रकरणात सरकार कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचं गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. थेट सहभाग आढळल्यास निलंबन होणार असंही फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान पत्रकारांशी अनौपचारिकपणे गप्पा मारत होते. विधानभवनाच्या परिसरात या अनौपचारिक गप्पा बराच वेळ रंगल्या. यामध्ये त्यांनी काही खास मुद्द्यांवर बातचीत केली आणि अजित पवार यांनी काही खास गौप्यस्फोटही केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांपासून ते अर्थ खातं कसं मिळालं यावर भाष्य केलं. शरद पवार यांनी आता तब्येतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. वारंवार याबद्दल सांगून सुद्धा ते आपलं म्हणणं ऐकत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. आपल्याला आवडणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते कारण ते दिलदार होते. पृथ्वीराज चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद जाणार होतं असा गौप्यस्फोट सुद्धा अजित पवार यांनी केला. मात्र त्यांनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यांचं पद वाचवलं अशी माहितीही दिली. भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या आधीच अर्थ खातं मागितलं होतं असा मोठा गौप्यस्फोट सुद्धा अजित पवार यांनी केला. दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत चर्चेत तोडगा निघाल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांच्या फाईल एकमेकांकडे येतात आणि त्यानंतर अंतिम निर्णय होतो असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या विरोधातली याचिका ईडीनं मागे घेतली आहे. सत्र न्यायालयानं पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी दिली होती आणि त्याला ईडीनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र ईडीनं ही याचिका मागे घेतली, पण यावरून राजकारण पेटलंय. भुजबळ काका पुतण्यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला ईडीचा असलेला विरोध आता मावळला आहे. भुजबळ यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या विरोधात उच्च न्यायालयात केलेली याचिका ईडीनं मागे घेतली आहे. भुजबळ यांच्याविषयी ईडीच्या मवाळ भूमिकेवरून राजकारण सुरू झालंय. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि ईडीवर जोरदार टीका केली आहे. पिटिशन जे आहे ते इनफ्रक्शस झालेलं आहे, कारण त्याच्यानंतर वारंवार जे आहे पासपोर्टसुद्धा जे आहे रिन्यू झालेला आहे, फॉरेन ट्रिप झालेला आहे आणि म्हणून जे ईडीने जे आहे तो निर्णय घेतला की ते पिटिशन मागे घेण्याचं. आता असं नेमकं काय, कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे. त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत. मात्र काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांच्यासह भुजबळ भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यावरून विरोधकांनी भाजपला टार्गेट केलं. आता ईडीनं त्यांच्या पासपोर्ट विरोधातली याचिका मागे घेतल्यामुळे विरोधकांनी पुन्हा जोरदार टीका सुरू केली आहे.
राज्यातल्या विविध भागांमध्ये काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हजेरी लावली होती आणि या अवकाळीमुळे पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता खरीप हंगामाच्या सोबतच रब्बीचा हंगामसुद्धा शेतकऱ्यांच्या हातून निघून गेलाय. अशा परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होतीये. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुद्धा केलं. यामुळे सरकार मदतीची घोषणा कधी करणार याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं. आता या संदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात मोठं वक्तव्य केलंय. आणि सरकारकडनं घोषणा जी असेल ती मुख्यमंत्री महोदयांकडनं शुक्रवारी ही केली जाईल. आणि ती घोषणा अशी असेल की या राज्यामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल, तोंडात बोट घालतील अशी घोषणा असेल. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या घोषणेचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार याकडे राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. शेतकरी नुकसान भरपाई, कांदा निर्यातबंदी यासारख्या विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी आंदोलक करत असलेल्या विविध आंदोलनांनी विरोधकांनी सरकारला अनेक प्रश्नही केलेत. मंगळवारी विरोधकांनी आरोग्य व्यवस्थेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं. विधानभवन परिसरात विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल करत आंदोलन केलं. राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तोंडाला मास्क आणि गळ्याला स्टेथेस्कोप घालून स्ट्रेचर आणून विरोधकांनी अनोखं आंदोलन केलं. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चक्क ऑक्सिजन मास्क लावून आंदोलनात सहभागी झाले होते. शासकीय रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव असल्यानं गोरगरीब जनतेला खाजगी रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. याचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी हे आंदोलन केलं. सरकार या जनतेचं आरोग्य राखू शकत नाही, जनतेचे जीव वाचू शकत नाही. ही आरोग्य व्यवस्था महाराष्ट्राची व्हेंटिलेटरवर आहे. आरोग्य विभाग हा आता ऑक्सिजनवर आहे, तो स्वतःच त्याला व्हेंटिलेटरवर आहे. यावेळी विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कांद्यावरील निर्यातबंदी मागे घ्यावी, तसंच दूध दरासह विविध प्रश्नांवर राज्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अहमदनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं, तर सोलापुरात दूध दरातल्या कपातीच्या अनोख्या पद्धतीनं निषेध करण्यात आला. कांदा निर्यातबंदी मागे घ्या, ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी रद्द करा, दुधाला योग्य भाव द्या या मागण्यांसाठी शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी बाजार समितीसमोर मनमाड नगर महामार्गावर रास्ता रोको केला. दुधाला मिळत असलेल्या कमी दराच्या विरोधात अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे. शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं हे आंदोलन केलं. केंद्र सरकारनं कांद्यावर लावलेली निर्यातबंदी उठवण्यात यावी या मागणीसाठी मनसेनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आणि येवल्यात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. सोलापुरात दूध दराच्या मुद्द्यावरून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा दूध व्यवसाय विकास कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलं. दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी मंगळवेढा तालुक्यातल्या बोराळ इथल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयात चक्क म्हैस आणून धार काढून अधिकाऱ्यांना कच्चं दूध वाटून दुधाला योग्य दर न मिळाल्याचा अनोख्या पद्धतीनं निषेध करण्यात आला. ऊस दराच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सांगलीतल्या वसंतदादा साखर कारखान्यावर धडक दिली होती. यावेळेला राजू शेट्टी यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अखेर 2 दिवसानंतर फुटली आहे. वसंतदादा साखर कारखान्याच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेलं आंदोलन मागे घेण्यात आलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली. स्वाभिमानीच्या मागणीप्रमाणे दर देण्याचं दत्त इंडिया संचालित वसंतदादा साखर कारखान्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात देण्यात आलं. यानंतर स्वाभिमानीच्याकडून आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. तुमच्या मागणीपेक्षाही जास्त उचल देण्याचा त्यांचा मानस आहे आणि तशी कटिबद्धता त्यांनी व्यक्त केलेली आहे. तेव्हा आंदोलन मागे घ्यावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा विनंती केली. येत्या 16 डिसेंबर रोजी FRP संदर्भात साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रशासनाची बैठक होणार आहे. थकवा आणि अशक्तपणा जाणवत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सुधारणा त्यात होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सभांचा झंझावात सुरू केला. मराठा आरक्षण मिळणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणासाठी सभांचा आणि बैठकींचा झंझावात सुरू आहे. या दरम्यान त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यानं काल व्यासपीठावर बसूनच त्यांनी भाषण केलं होतं.
यानंतर रात्री त्यांना बीडच्या अंबाजोगाई इथल्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. अखेर उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. जीव गेला चालेल मराठ्यांना मर तर आरक्षण मिळवून दिल्याशी नाही हटत. बीडच्या धारूरमध्ये जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेतली. येत्या 17 तारखेला अंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांनी यावेळी इशारा दिला. माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागं हटणार नाही हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ठेवीदार आक्रमक झाले आहेत. आपल्या ठेवी त्वरित मिळाव्यात या मागणीसाठी खातेदारांनी आंदोलन सुरू केलं. गेल्या 24 तासांपासून ठेवीदारांनी हे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवलंय. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांना अद्याप आपल्या ठेवी मिळालेल्या नाहीत. घरात होणारे विविध समारंभ, आरोग्याच्या अडचणी आणि शेतीच्या कामात या ठेवी कामी याव्यात अशी अपेक्षा असताना ठेवीदारांना ठेवी दिल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. ठेवी परत कराव्यात या मागणीला घेऊन ठेवीदारांनी कालपासून बँकेच्या मुख्यालयात ठिय्या मांडला. दरम्यान ठेवी परत करण्याबद्दल धोरण ठरवण्यात आल्याचं बँकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटलंय. प्रत्येकाच्या ठेवी यायला प्रत्येकाला काहीतरी मदत करू, या संकटातून पार पाडावं ही अपेक्षा आम्ही सर्वांच्या वतीनं करतो. मी मजूर माणूस आहे, कास्तकार हो. आणि माझ्या घरच्या लोकांची तब्येत नव्हती बरोबर किडनीची, तेव्हाही पैसे नाही दिले हो. आम्ही ते धोरण तयार केलं. सुरुवातीला 10% आणि 30,000, नंतर 20% आणि 60,000 असं करता करता सध्या 50% किंवा 1,30,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती आम्ही अदा केलेली आहे. काही शिल्लक असतील ज्यांचे राहिले असतील त्यांना आम्ही अदा करतो आहे. दरम्यान या प्रकरणी येत्या 15 तारखेला सहकार मंत्र्यांच्या सोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. नंदुरबारच्या शहादा शहरात बिबट्याचा जबरदस्त थरार पाहायला मिळाला. या बिबट्यानं जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सीच्या मागे असणाऱ्या आदित्य हॉस्पिटलच्या जवळच्या परिसरात बिबट्याचा संचार दिसून आला. यानंतर वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस या परिसरात दाखल झाले. हॉस्पिटलच्या मागे असलेल्या एका खोलीत हा बिबट्या शिरला होता. या खोलीला बाहेरून बंद करण्यात काही जणांना यश आलं. अखेर 2 ते 2.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजरा लावून जेरबंद करण्यात आलंय. या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला आवरताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SITची चौकशी केली जाणार आहे. राज्य सरकारनं पोलिसांना लेखी स्वरूपात या प्रकारचे आदेश दिलेत आणि यावरून आता राजकारण तापलंय. नेमकं काय घडतंय पडद्यामागे पाहणार आहोत 8 वाजता स्पेशल रिपोर्टमध्ये, फक्त न्यूज 18 लोकमतवर. सोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.